शेती जर तुम्ही करत असाल तर हे बघा, अशा पद्धतीने मी ठिबक जमा करून बाहेर पहिलंच काढलेलं होतं. आता हे जे ऊस दिसतोय तुम्हाला, ह्याच्यात शक्य नाही ठिबक काढणं किंवा आतमध्ये ऊसात शिरणं तुमचं शक्य नाही. तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे बरेच शेतकरी काय करता की बाबा ऊस तुटून गेल्यावरती परत ठिबक हातरायची गरज नाही, असं बिलकुल बी नाही आहे. तुम्ही जर आता ठिबक बाजूला काढून ठेवलं तरच तुम्हाला पुढं हे ठिबक उपयोगी येणार आहे मित्रांनो. हे माझं ठिबक जोडायचं तुट्या आहेत. आणि हे बाजूला आपली बघा तूर आणि उडीद, हे बघू शकता तुम्ही. उडीद आणि तुरी उडीद छान आली, चांगल्या पद्धतीने तूर आली बघा, तुम्ही बघू शकता. बघा आणि इकडं आपण उडीद केलं तर, म्हणजे आपलं नाही, चुलत भावाचं उडीद आहे. तुरीचं अंतर चांगल्या पद्धतशीर, म्हणजे चांगल्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे तुरीचं. हे तुरी तुम्हाला चांगलं पीक देणार आहे. हे बघा तुरीतलं अंतर, दोन तुरीतलं अंतर माझ्या अंदाजाने सरासरी 8 ते 7 फूट असावा, आणि असंच अंतर लागतं कधी पण, लक्षात ठेवा. तर आपलं माझं नियोजन कसं आहे मित्रांनो, बघा म्हणजे 2 तुट्यांचं पाणी एका सरीत घातलेलं आहे मी. म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला जरी पाण्याची कमतरता भासत असेल तर ऊस तुटेपर्यंत तर पाण्याची कमतरता नसते. आपल्याला पाण्याची कमतरता कधी भासते, मे महिन्यातच जास्त आपल्याला पाण्याची गरज लागते. तर इथे ना मित्रांनो, मी असं तणनाशकचं फवारणी घेतली होती, तर पूर्ण बघा इथे पूर्ण जळून गेलेले. आता डबल थोडं हिरवं व्हायला लागले. अजून एकदा स्प्रे फवारणी घेणार आहे तणनाशकची मी. हे बघू शकता तुम्ही ऊस, म्हणजे आत्ता सध्याला तुम्हाला दाखवतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 18 ते 20, सरासरी 20 कांड्यावरती ऊस आहे. अजून ऊस